श्रावण आला लगबग झाली, पेरणीची वेळ नजीक आली. यंदा निसर्गाची किमया भारी, धनधान्याची उधळण सारी. धन काळ्या माईचं शेतात बहरलेलं, चमकतंय कसं सोनं कष्टानं पेरलेलं. शुभ सकाळ मंडळी, मी नंदिनी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनल नंदिनीज व्लॉगवर, आपल्या आणखी एका व्लॉगमध्ये. तर चला, सकाळची सुरुवात झाली आहे, घरातली कामं पण झाली आहे आणि बघा टेरेसवर किती छान झाडं झाली आहे. पाऊस आला होता काल रात्री आणि गुलाबाला बघा किती सुंदर फुलं आलेली आहेत, एकदम लाल भडक. तर हे माझे इंडोर प्लांट्स आहेत काही, जे मी पोर्चमध्ये ठेवले आहेत. त्यांना डायरेक्ट सनलाईट नाही लागत. आणि आपला पानाचा वेल बघा, शेणखत दिल्यामुळे किती सुंदर हिरवागार आणि वाढीला लागला आहे. आणि आता पावसाची झाडं ना इतकी मस्त होतात ना की खूपच भारी. तर आज सकाळच्या जेवणासाठी ना आपल्या ज्या जरड भेंड्या असतात ना त्यांचा आळण बनवला होता. तर तुम्ही पण बनवता का तुमच्याकडे? आमच्याकडे तर आम्ही नेहमीच बनवतो, कारण आम्हाला खूप आवडतं. 12:30 झाले आणि कुंदन पण आला शाळेतून. तर घरच्या धोप्याला ना खूप सुंदर पानं आलेली होती, एकदम हिरवीगार. कसं आहे, आम्ही शेणखत घालतो ना घरचंच, आणि पाऊस पण सुरू आहे त्यामुळे खूप मोठी मोठी पानं झाली होती. तर म्हटलं चला आज वडी बनवून घ्यावं धोप्याची आणि तुमच्यासोबतही शेअर करता येईल. अळूवडी, तर अळू पण म्हणतात, अळूची पानं पण म्हणतात आणि आमच्याकडे आम्ही धोपाच म्हणतो. तर आमच्याकडे जो धोपा आहे तो काळ्या देठीचा आहे, म्हणजे बिन खाजवणारा आहे, तो खाजवत नाही. एक म्हणजे 2 प्रकारचे असतात ना, एक जो धोपा असतो त्याची हिरवी देठी असते, तर तो धोपा, त्या धोप्याला असं आंबटपण काहीतरी टाकावं लागतं, पण या धोप्यात काहीच आंबटपण घालायची गरज नाही. तर बघा, पानं तोडून छान स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आता त्याला लावायसाठी बेसन पीठ तयार करत आहे. तर बेसन घेते पहिले आणि त्यामध्ये सगळे मसाले टाकून घेते. जिरा पावडर, धनिया पावडर, मीठ, हळद, तिखट आणि थोडीशी नाही का आपली जी पांढरी तीळ आहे ना ती टाकायची. त्यामुळे टेस्ट खूप भारी लागते. जेव्हा आपण तळतो ना वडी त्यावेळेस खूप सुंदर टेस्ट वाटते, एकदम क्रिस्पी कुरकुरीत वाटतात. तर आता ते पूर्ण सारण आहे ना ते लावून घेते पानाला मी छान, आणि त्याच्यावर असं ओटा पहिले पुसून घेतला होता आणि मग त्याच्यावर पान ठेवला आणि असं लावून घेते आता. 15 ते 20 मिनटं ना छान वाफ काढून घेतली आणि आपली धोप्याची वडी तयार आहे. तर याचे छोटे छोटे ना काप करून घेतले आणि तेल गरम करायला ठेवलं होतं. तर याला छान क्रिस्पी होतपर्यंत आता तळून घेऊ मस्त. आणि कसं आहे ना, हा धोपा बिन खाजवणार आहे, म्हणजे याला काही आंबटपण वगैरे टाकायची गरज नाही आहे. त्याच्यामुळे ना, आणि घरची फ्रेश पानं होती त्यामुळे क्रिस्पी खूप सुंदर वडी लागणार आहे. आणि बघा खूप गरमी होत होती, कारण ओट्याजवळ उभी राहून मी ते धोप्याची वडी तळली ना, त्यामुळे खूप घाम आला होता. आणि आपली वडी बघा मस्त क्रिस्पी तयार आहे. तर चला मग ब्लॉग इथेच एंड करते. तर ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला अशाच व्हिडिओसाठी नक्की सबस्क्राईब करा.